जी आपण कर्जमाफी जाहीर केलेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 16 लाख म्हणजे 17 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा आपण त्याचा निश्चित प्रकारे देतोय. आणि यामध्ये निश्चित प्रकारे काही गोष्टीमध्ये अडचणी असतील, त्यामुळं कदाचित या बाबतीमध्ये थोडा एखाद्या कागदपत्र अपूर्ण असतील आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये चौकशी करून निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल. केवायसीच्या वेळेची जी रक्कम आहे ती वेगळी आहे, प्रत्यक्षात कर्ज घेतली ती रक्कम वेगळी आहे आणि कर्ज माफ झाली त्यावेळेची रक्कम वेगळी आहे. त्यामुळे नेमकी रक्कम कुठली भरायची असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. नाही, शेवटी आपल्याला माहिती आहे की आपल्या बँकेमध्ये जे आपलं अकाउंट असतं त्यामध्ये आपल्याला एकंदर आपल्या लक्षात आपली कर्जाची रक्कम किती, आपल्याला भरणा किती, त्यामुळं साधारणतः त्या बँकेला पण माहिती असतं आणि त्या शेतकऱ्याला पण माहिती असतं आणि निश्चित प्रकारे त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याने तो भरणा करावा. ती रक्कम आपल्याला ती असतेच. शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की मी 50,000 रुपये घेतले होते, कर्जमाफीच्या योजनेतून मला 20,000चा लाभ मिळतोय. ज्यावेळेस मी थकीत रकमेच्या अनुषंगानं ज्यावेळेस बँकेत चौकशी केली त्यावेळेस 82,000 रुपये आम्हाला असल्याचं सांगितलं. जर तुम्ही 2 लाखाच्या आत कर्जमाफी करताय मग हे 82,000 रुपये माफ का करत नाही? नाही, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तुम्हाला सांगतो, आता खरंच हा विषय आपण विचारताय मला, या बाबतीमध्ये शेवटी तपासून या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या शेतकऱ्याला न्याय दिला जाईल. पीक कर्जासंदर्भातली आणखीन एक महत्त्वाची बाब आहे. तुमच्याच पक्षाचे एक महत्त्वाचे आमदार आहेत अनिल पाटील यांनी एक विषय पीक विम्याचा विषय उपस्थित केलेला आहे. जर नॅशनलाइज बँका असतील किंवा पतसंस्था असतील कुठलंही जर कर्ज घेतलं असेल तर शेतकऱ्यांकडून सध्या लिहून घेतलं जात आहे की तुम्हाला भविष्यामध्ये जर कुठला लाभ असेल तो घेणार नाही अशा पद्धतीचं त्यांच्याकडून ॲफिडेव्हिट घेतलं जातं आहे अशी माहिती स्वतः अनिल पाटील यांना देखील दिली. शेजारीच आपले ते बसलेले आहेत. सर नेमकं काय प्रकरण आहे ते? कृषी मंत्री आपल्यासोबत आहेत. नाही, आता ज्या पद्धतीने ॲफिडेव्हिट संपूर्ण महाराष्ट्रात पीक विम्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याकडनं लिहिलं जात आहे, तर कुठल्याही बँकेकडनं किंवा पतसंस्थेकडनं समजा शेतकऱ्याने कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जाच्या मोबदल्यात ते त्यांचा विमाही घेतल्यानंतर त्यांचा विमाही रिजेक्ट करू शकतात किंवा त्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये त्यांचा नुकसान जर का झालं तर नुकसानीला सुद्धा पीक विमा कंपनी रिजेक्ट करू शकते. मी आत्ताच ते कृषी मंत्र्यांशी एक बाब लक्षात आणून दिल्यानंतर ते आता हा केंद्राशी निगडीत असलेल्यामुळे केंद्रीय कृषी मंत्र्यांशी विभागाशी जर का हा निगडीत असलेला प्रश्न जर का असेल तर राज्य सरकार केवळ पाठपुरावा करू शकतं. तर ते आज कृषी मंत्र्यांच्या मी ते कानावर घातले. सर काय नेमकं आपण करतो यामध्ये? या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे अनिल पाटील साहेबांनी मांडलेला मुद्दा एकदम बरोबर आहे आणि या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी ताबडतोब या बाबतीमध्ये त्यांच्याशी बोललं जाईल, पत्रव्यवहार केला जाईल. आत्ताच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांना मी पत्र लिहिलं आहे आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ती अट शिथिल करण्याचा प्रयत्न राज्य आमचा राहील. 2 याद्या जाहीर झाल्या, पुढच्या याद्या तुम्ही कधी जाहीर करतायत? सहकार विभागाचं तुमचं सध्या कोऑर्डिनेशन नक्कीच चालू असेल, काय माहिती मिळते? नाही, आता 2 याद्या जाहीर झालेल्या आहे. ऑटोमॅटिक सगळी कागदपत्रे झाल्यानंतर ऑटोमॅटिक 3री 4थी यादी आपोआप जाहीर होतील. त्यामुळे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना मग अशा आपण जो प्रश्न विचार त्यांना सांगू इच्छितो, ठीक आहे, कागदपत्रात काय अपूर्ण किंवा याद्या जरी कमी जास्त लागल्या किंवा कधी याद्या करायला उशीर होतोय, परंतु राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेले की साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना एकच विनंती करायची की ठीक आहे, या 56 लाख आपण जर त्या कर्जमाफीच्या ज्या अटी आणि शर्तीत त्या जर आपण बसत असला तर यादीला जरी उशीर झाला असला किंवा यादीला जरी कागदपत्रांना काय उशीर होत असलो तर घाबरू नका. आपलं नाव आपली यादीत लागणार आहे. साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना आपण तो लाभ देणार आहे. 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम हे शासन आपल्याला कर्जमाफीच्या स्वरूपामध्ये देणार आहे. त्यामुळं अजिबात यादीच्या बाबतीमध्ये तुम्ही घाई करू नका. यादी आल्याबरोबर तुमच्या निकषात तुमची यादी नक्की नाव राहील, त्यामुळे वेगळा विचार करू नका. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताच आपण बघितल्याप्रमाणे आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी मोठी अशी घोषणा केलेली आहे की कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. अद्याप सुद्धा याद्या पडणं सुरू आहे. त्यामुळे सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे हे जमा होणार. ज्या शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम होता की 2019मध्ये आम्हाला कर्जमाफी मिळालेली होती तर आम्हाला मिळणार का, तर तशा सुद्धा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. त्यापूर्वी फक्त शेतकऱ्यांनी आपलं नाव यादीत तपासायचं, KYC करायची आणि बँकांना व्हिजिट करायची, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित राहता येणार नाही आणि तुमचा जो कर्जमाफीची रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये वर्गी केली जाणार. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं की कर्जमाफी मिळताच शेतकरी नवीन कर्जासाठी सुद्धा
पात्र होणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा नवीन कर्ज हे मिळणार आहे बँकांकडून. अशा पद्धतीचे आदेश सुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारने देण्यात आलेले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा आता कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. तुम्ही विचार करू नका की अद्याप आमचं नाव यादीमध्ये आलेलं नाही, मग आम्हाला कर्जमाफी मिळेल किंवा नाही मिळणार. तर तुम्हाला सुद्धा ही कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. कारण आपण जर बघितलं आतापर्यंत फक्त 17 लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. टोटल 54 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळणार आहे. त्यामुळे जर तुमचं नाव आलं नसेल तर तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला सुद्धा कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. कारण अजूनसुद्धा बऱ्याचशा याद्या ह्या पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना एकत्रित कर्जमाफी ही मिळणार आहे आणि राज्यातील आतापर्यंत ही सर्वात मोठी कर्जमाफी असणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.